गुड इव्हनिंग स्टुडंट्स, दिस इज शिवराज दोहानी फ्रॉम युनिक क्लासेस जत. तर आज आपण इयत्ता 10वीचा इंग्लिशचा सिलेबस चालू करणार आहोत. तर याच्या अगोदर चालू करायच्या अगोदर मी तुम्हाला माहिती सांगतो की यावर्षी एकूण 4 युनिट्स आपल्याला या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये बघायचं आहे. 4 युनिट्समध्ये एकूण 8 कविता आपल्याला काय करायचं आहे की शिकायचं आहे. 8 कविता, पहिल्या युनिटमधला कविता आहे 1.1 आज आपल्याला पाहायचं आहे. तर 1.1 कुठला कविता आहे? 1.1 अ टीनेजर्स प्रेयर बाय जे मोस. म्हणजे जे मोस या कवीनं की पहिला कविता जो इंग्लिशच्या पुस्तकामध्ये आहे अ टीनेजर्स प्रेयर, म्हणजे किशोरवयीन मुलं जे असतात साधारणतः 13 ते 19 वर्षाच्या खालचे जे विद्यार्थी असतात त्यांच्या ते विद्यार्थी प्रेयर करत आहेत किंवा त्यांचं प्रार्थना जे मोस या कवीनं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आपल्याला ही कविता आज काय करायचं आहे की बघायचं आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, आज आपण ही कविता शिकूयात. तर प्रथमतः सगळ्यांनी पुस्तक घेतलेलं असाल तर पुस्तक ओपन करायचं. पुस्तक उघडल्यानंतर बघा, जसं एक एक स्टांजा मी शिकवत जातो याच्यामध्ये एकूण 5 स्टांजा आपल्याला पाहायचं आहे. तर प्रथमतः मी पहिल्या स्टांजाकडे वळतो. पहिला बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. बघा, जे मोस आणि कवीनं पहिला जो स्टांजा आहे तो स्टांजा इतकं छान लिहिलेला आहे. तर हा कविता कशाबद्दल आहे तर एक मुलगा जो असतो, म्हणजे साधारणतः 13 वयाच्या पुढचा जो मुलगा असतो तो देवाकडे विनवणी करत असतो, मागणी करत असतो, त्याच्याबद्दल हे कविता लिहिलेली आहे. तर पहिल्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं बघा, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन आय मस्ट मेक. बघा किती छान सांगितलं. पहिल्या स्टांजामध्ये पहिला लाईन असा आहे की जो दररोजचा दिवस असतो, इच डे म्हणजे प्रत्येकचा दिवस, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग म्हणजे दररोजचा दिवस एक सकाळ जो पाहतो बघा, उठतो की तो नवीनच सुरुवात होतो, म्हणजे नवीन आपल्याला काहीतरी सुरुवात करायचं असतं. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे मला स्वतःलाच काय करायचं आहे की नवीन दिवसाचं सुरुवात करायचं आहे किंवा त्या दिवशी मला काय करायचं आहे ते स्वतः मला डिसिजन घ्यावं लागतं किंवा मला स्वतः ठरवावं लागतं. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक म्हणजे जे करायचं आहे किंवा ते जे मला रस्ता घ्यायचा आहे ते फक्त मला एकट्यालाच चूज करावं लागतं. चूज याचा अर्थ निवडावा लागतो. बघा कवीने किती छान सांगितलेलं आहे. तो मुलगा त्या देवाला म्हणतो की प्रत्येक दिवस जो असतो तो मला स्वतः डिसिजन करावं लागतं की या दिवसाला मला काय करायचं आहे किंवा मला कुठलं काम व्यवस्थितपणा करायचं आहे ते स्वतः घडावं लागतं. त्याच्यामुळे म्हणतो इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग म्हणजे प्रत्येक दिवस जो असतो तो काय घेऊन येतो की एक नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे मला स्वतःलाच काय करायचं असतं तो डिसिजन करावं लागतं, म्हणजे काय करायचं आहे ते स्वतः निर्णय घ्यावा लागतं. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक म्हणजे मला कुठे जायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल तर ते मलाच करावं लागतं, म्हणजे मलाच काय करायचं आहे ते निवडावं लागतं. तर दुसऱ्या स्टांजामध्ये बोलूया आपण. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कनेस रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. बघा कवीना तो मुलगा त्या देवाला विनंती करतो की या ठिकाणी दोन जीवन म्हणजे 2 रस्ता या ठिकाणी सांगितलेला आहे. एक आहे ग्रेट सक्सेस आणि दुसरा आहे ग्रेट डिस्ट्रेस. बघा आपण ज्यावेळी आपलं 10वी संपतं बघा त्यावेळी आपण गोंधळतो, म्हणजे पुढे काय आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये गोंधळतो. तर त्याचा एक मुलगा तो देवाला म्हणतो आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. बघा किती छान म्हणलेलं आहे. तो म्हणतो मला जीवनाचा एक रस्ता पकडायचा आहे. द रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा जो रस्ता असतो, म्हणजे जीवन आपलं जो जीवन असतं त्याचा एक रस्ता असतो. तो म्हणतो आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस म्हणजे मला असले एक जीवनाचा रस्ता मला पकडायचा आहे की तो रस्ता यशस्वीपर्यंत पोहोचायला पाहिजे. असे एक रस्ता त्याने सांगितलेला आहे. आणि दुसरा बघा, और ट्रॅव्हल डाऊन द डार्कनेस रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस आणि असले सुद्धा रस्ता आपल्या जीवनामध्ये भेटतो की त्याला डार्कनेस म्हणलेला आहे. डार्कनेस याचा अर्थ हिअर इट रिफर्स टू इव्हिल म्हणजे डार्कनेस म्हणजे अंधार म्हणतो किंवा वाईट म्हणतो. बघा काय म्हणलेलं आहे की मला असले एक रस्ता घ्यायचा आहे की तो रस्ता ग्रेट सक्सेस म्हणजे यशस्वीपर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा और ट्रॅव्हल डाऊन द डार्कनेस रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस किंवा आणखी असले एक सुद्धा रस्ता सांगितलेला आहे की तो अंधारमय रस्ता असतो किंवा वाईट रस्ता असतो. त्या रस्त्यामध्ये मला काय करायचं आहे ट्रॅव्हल करायचं आहे. त्याच्यामुळे मला काय होतं ताणतणाव निर्माण होतं, मला स्वतःहून स्ट्रेस मला निर्माण होतो. बघा काय किती छान सांगितलेलं आहे. या ठिकाणी 2 जीवनाचा रस्ता आपल्याला सांगितलेला आहे. एक आहे तो ग्रेट सक्सेस, दुसरा आहे तो ग्रेट डिस्ट्रेस.
म्हणजे एक जर चांगला रस्ता जर आपण पकडलं तर आपल्याला यशाकडे पोहोचतं. जर आपल्याला वाईट जर रस्ता आम्ही पकडलं तर आपल्या मनामध्ये ताणतणाव निर्माण होतो, स्ट्रेस आपल्यामध्ये निर्माण होतो. त्याच्यामुळे कवी तो मुलगा त्या देवाला म्हणतो की मला काय करायचं, स्वतःलाच एक चांगल्या रस्ता म्हणजे जीवनाचं चांगला रस्ता मला घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मला यशस्वी होता यावं. या ठिकाणी 2 रस्त्याचं वर्णन केलेलं आहे, एक ग्रेट सक्सेस आहे आणि ग्रेट डिस्ट्रेस आहे. त्याच्यामुळे आपण जर व्यवस्थित जर आपलं जीवन जर व्यवस्थित घडायचं असेल तर आपल्याला एक चांगला रस्ता आपल्याला घ्यावं लागतं, त्याच्यामुळे आपल्याला सक्सेस पर्यंत पोहोचता यावं. तर तिसऱ्या स्टांजामध्ये काय सांगतो बघा कवीनं, प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तिसऱ्या स्टांजामध्ये बघा मुलगा देवाला विनंती करतो. या ठिकाणी देवान कसं डिअर लॉर्ड म्हणजे देवाला तो विनंती करतो. काय म्हणतो बघा, देवाला म्हणतो तो प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. बघा तो मुलगा त्या देवाला उद्देशून बोलतो की कृपया प्लीज ओपन अप माय, तो म्हणतो की देवा कृपया माझे डोळे तू काय कर उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी, त्याच्यामुळे मी क्लिअरली बघू शकेन, म्हणजे स्पष्टपणे बघू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, मला असे एक थांबव, माझ्या मनामध्ये असे एक निर्माण शक्ती दे की जे राईट असतं म्हणजे सत्य जे असतं त्याच्या मागे त्याच्याबरोबर मी उभा राहायला पाहिजे. ब्रिंग आउट द बेस्ट मी, आणि चांगलं माझ्या जीवनामध्ये काय कर तू घडवतो. बघा देवाला तो विनंती करतो, देवाला उद्देश म्हणतो प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. देवा म्हणतो देवा कृपया माझे डोळे तू काय कर उघड, दॅट आय माइट क्लिअरली सी, त्याच्यामुळे मी अगदी स्पष्टपणे बघू शकेन, म्हणजे जग मी बघू शकेन. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे सत्य आहे त्या सत्याबरोबर मला उभारायला मदत कर, म्हणजे त्या सत्याच्या बरोबर जायला मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्या मनामध्ये चांगलं काहीतरी दे, असं तो देवाला काय करतो विनंती करतो, विनवणी करतो. तर 4थ्या स्टांजामध्ये काय बघायचं आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. बघा चौथ्या स्टांजामध्ये किती छान सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला नवीन शब्द बघायचा आहे, तो आहे टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणजे अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. आपण बाजारात गेला तर आपल्याला कुठला तरी एक वस्तू अट्रॅक्ट होतो, तो चांगला असतो किंवा वाईट असते आपल्याला माहिती नसतं, तरी आपण त्याच्या मोहक करतो, त्याच्या अट्रॅक्टिव्ह करतो, मध्ये आपण काय करतो खरेदी करतो. तो वाईट असतो किंवा चांगला असतो आपल्याला माहित नसतं. तर याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. तो म्हणतो की देवा मला मदत कर, म्हणजे माझ्या मनामध्ये नाही नो म्हणण्यासाठी मला मदत कर ज्यावेळी मी मोहक होतो, म्हणजे कुठल्या तरी एक वस्तूला जे वाईट असतं किंवा तो चुकीचं असतो, तर चुकीच्या मार्गाने जर जात असेल तर जात असताना मला तू काय कर नको जाऊ, असं तू मला संबोध, म्हणजे मला तू सांग, असं तो म्हणतो. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, ज्यावेळी मी चुकीच्या मार्गाने जात असतो त्यावेळी तू मला काय कर तू जाऊ नको, असं तू मला सांगण्यासाठी तू काय कर मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे, त्याच्यामुळे मी माझं शरीर काय करतो क्लीन ठेवतो. क्लीन म्हणजे स्वच्छ. बघा जर चुकीचं असतं किंवा वाईट असतं आपल्याला ते माहित नसतं, ते आपण काय करतो चुकून आपल्या हातात होतं. त्याच्यामुळे मी ज्यावेळी चुकीच्या मार्गाने जर जात असेल तर तू देवा तू काय कर माझ्याकडे ये आणि तू सांग की मला इकडे जायचं नाही, म्हणजे मला नको जाऊ असं तू सांग. त्याच्यामुळे मी काय करतो दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, त्याच्यामुळे माझं जो शरीर असतं तो क्लीन म्हणजे स्वच्छ ठेवण्याचं मदत मला होतं. अँड फिट फॉर लाईफ ईच डे, आणि पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण जीवनभर मी कसं असतो फिट राहीन, तंदुरुस्त राहीन. किती छान सांगितलेलं बघा. तर आपल्याला 5व्या स्टांजामध्ये बघायचं आहे when my teenage years are over I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. बघा 5व्या लाईन मध्ये किती छान सांगितलं आहे, when my teenage years are over I know that I will see, ज्यावेळी माझं किशोरवयीन संपतं, ओव्हर म्हणजे संपणे, ज्यावेळी माझं किशोरवयीन संपतं आय नो दॅट आय विल सी, त्यावेळी तो म्हणतो की ज्यावेळी माझं किशोरवयीन संपतं तो म्हणतो की मला पुढं बघायचं आहे, म्हणजे मला पुढं जायचं आहे. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, म्हणजे मला जीवन तुझ्या सोबत वॉकिंग नेक्स्ट टू मी, म्हणजे मला तुझ्या सोबत जाण्यासाठी खूपच इच्छा आहे. तो म्हणतो वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी,
ज्यावेळी माझं किशोरवयीन संपतं, ते किशोरवयीन संपल्यानंतर मला सुद्धा पुढे जायचं आहे आणि पुढे जात असताना तू जर माझ्यासोबत असेल, जर देव त्याच्यासोबत असेल, तर त्याचं जो पुढचं जीवन आहे तो खूपच कसे असेल, व्हेरी बेस्ट म्हणजे सर्वात चांगलं असेल. तो देवाला काय करतो, मागणी करतो. काय म्हणतो बघा, ज्यावेळी माझं किशोरवयीन संपतं त्यावेळी तो म्हणतो की मला पुढचं जे जीवन जगायचं आहे ते पुढे सुद्धा तू माझ्यासोबत जर असेल तर मला ते जीवन जगण्यासाठी खूपच इच्छुक होईल, खूप आनंद मला होईल, असं तो मुलगा त्या देवाला काय करतो, प्रार्थना करतो. बघा या ठिकाणी आपल्याला 3 नवीन शब्द पाहायला मिळतात. एक आहे डार्कनड, त्याचा अर्थ आहे हिअर इट रिफर्स टू इव्ही, म्हणजे या कवितेमध्ये याचा अर्थ आहे एक तरी अंधार नाहीतर वाईट. तर दुसरा बघायचा आपल्याला डिस्ट्रेस. डिस्ट्रेसचा अर्थ ग्रेट वरी अँड स्ट्रेन. ग्रेट वरी म्हणजे काळजी म्हणतो किंवा ताणतणाव निर्माण होणे. आणि तिसरा आहे टेम्पटेशन, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. चुकीचं किंवा वाईट जो मार्ग असतं त्याच्याकडे आपण अट्रॅक्ट होणे, आकर्षित होणे. अशा पद्धतीने जे मोर्स या कवीनं एक टीनेजर्स प्रेम म्हणजे किशोरवयीन मुलांचं जे प्रार्थना आहे ते सांगितलेलं आहे. पहिल्या स्टांजामध्ये काय सांगतं की जे प्रत्येक दिवस असतं ते काहीतरी माझ्या नवीन सुरुवात करायला मला म्हणजे नवीन सुरुवात होतं. ते नवीन सुरुवात जर करायचं असेल तर स्वतःलाच आपल्याला काय करावं लागतं, एक काहीतरी नवीन निवडावं लागतं. तर दुसऱ्या स्टांजामध्ये काय सांगितलेलं आहे की मला पुढे एक लाईफ म्हणजे घडवायचं आहे. म्हणजे तो जो रस्ता असतो, जीवनाचा जो रस्ता असतो, 2 रस्ते या ठिकाणी सांगितलेला आहे. एक आहे तो ग्रेट सक्सेस कडे नेईल, दुसरा आहे तो ग्रेट डिस्ट्रेस कडे नेईल. ग्रेट सक्सेस कडे जर जायचं आपले असेल तर आपल्याला चांगला रस्ता पकडावा लागतं. जर आपण वाईट रस्त्याने गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, ताणतणाव आपल्यामध्ये निर्माण होतं. तिसऱ्या स्थानामध्ये तो देवाला विनंती करतो की माझं तू डोळे उघड, त्याच्यामुळे मी हे जग अगदी स्पष्टपणे बघू शकेन आणि जे सत्य आहे, जे खरोखर आहे त्याच्या बरोबर मला उभं राहण्यासाठी मला मदत कर, असं तो काय करतो, देवाला विनंती करतो. आणि चौथ्या स्थानामध्ये काय सांगितलं बघा, जे चुकीचं आहे, जर चुकीच्या मार्गाने जर जात असेल तर तू देव मला काय कर, तू नको म्हणून सांगत जा, त्याच्यामुळे मी त्या मोहक पद्धतीने म्हणजे अट्रॅक्टेड मार्गाकडे जात असतो, ते मार्ग मी काय करतो, जात नाही. त्याच्यामुळे माझं शरीर काय असतं, अगदी क्लीन राहील आणि मी पूर्ण जीवनभर फिट राहीन, असं तो चौथ्या स्थानावर सांगितलेला आहे. तर शेवटच्या स्थानावर सांगितलेलं आहे ज्यावेळी माझं किशोरवयीन संपतं त्यावेळी मला सुद्धा पुढे जायचं आहे आणि पुढे जर तू माझ्यासोबत जर असेल, म्हणजे देवाला म्हणतो की देव जर तू माझ्यासोबत जर असेल तर पुढचं जीवन सुद्धा माझं अगदी चांगलं होईल, असं तो मुलगा काय करतो, त्या देवाला विनंती करतो, प्रार्थना करतो. अशा पद्धतीने हा पहिला कविता या ठिकाणी काय करतो, संपतो. छान पद्धतीने जे मोर्स आणि कविता अगदी स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे. किशोरवयीन मुलांच्या मनामध्ये काय असतं की पुढचं जीवन आपल्याला कशा पद्धतीने जावं लागतं हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला कविता या ठिकाणी काय करतो, संपतो. तर याच्यावरचं जे अप्रिसिएशन आहे त्याला आपण म्हणतो, याच्यावर अप्रिसिएशन म्हणतो बघा, ते अप्रिसिएशन मी तुम्हाला उद्या या ठिकाणी लिहून देतो, जेणेकरून तुम्ही अप्रिसिएशन ते अप्रिसिएशन रसग्रहण आपण म्हणतो. कवितेचं रसग्रहण, त्याच्यामध्ये टायटल आहे, पोएट आहे, राईम स्कीम आहे, त्याच्यानंतर मेन किंवा थीम म्हणतो आपण, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर उद्या मी या ठिकाणी तुम्हाला काय करतो की अप्रिसिएशन आहे, या कवितेवरचे अप्रिसिएशन मी तुम्हाला लिहून देतो. धन्यवाद.